या रस्त्याचा वापर आपल्याला समृद्धी महामार्गासाठी देखील होऊ शकतो। तरी कुठे कुठे काय कामे बाकी राहिलेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे की एखादी लाईन चालू करतो, एक तर इनकमिंग किंवा आउटगोईंग, आणि मोठं उद्घाटन झालं आहे। जेव्हा आपण असा फिरून आपल्याला या जो ब्रिज बनत आहे या ब्रिजवरनं मग असं इकडून पुढे वर घेऊन साईदाराला उतरावं लागेल। हा जो रस्ता आहे इकडून आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे। नमस्कार, सध्या जिथे मी उभा आहे ते तुम्ही पाहू शकता, मुंबई नाशिक महामार्ग। आणि हा जो रस्ता आहे, हा जो समोर तुम्हाला दिसतोय, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा रस्ता। या रस्त्याचा वापर आपल्याला समृद्धी महामार्गासाठी देखील होऊ शकतो। कसे काय ते मी तुम्हाला सांगतो, कारण शासनाचा हल्ली कसं आहे, प्रत्येक कुठलेही काम, कुठलाही रस्ता हे जेव्हा बनवला जातो तेव्हा ते अर्धवट स्थितीत असले का त्याची ओपनिंग करायच्या मागे लागतात। काहीचं आपलं देखील असंच चालू आहे। आपला जो समृद्धी महामार्ग बनत आहे, हा समृद्धी महामार्ग इकडे आहे, पुढे आमने इंटरचेंज म्हणून आहे। तर इकडून समृद्धी महामार्ग सुरू करायचा खूप प्रयत्न सुरू आहे आणि कामे पूर्ण झालेली नाही आहेत। म्हणजे बोलतात की 100% कामे झालेली आहेत, तरी कुठे कुठे काय कामे बाकी राहिलेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ आहे। सर्वात पहिलं म्हणजे इंटरचेंज, मुंबई ठाण्याहून येताना प्रवेश समृद्धी महामार्गावर, त्याच्यासाठी याच मुंबई नाशिक महामार्गावर पुढे गेलो काही ते साईधारा म्हणून आहे या साईडला पुढे, तिथे इंटरचेंज बनत आहे आणि ते कमीत कमी वर्ष दीड वर्ष तरी अजून बनू शकत नाही। जर ते बनू शकत नाही तर दुसरा पर्यायी मार्ग कुठला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी, नागपूर मुंबई, तर त्याआधी पर्यायी मार्ग सध्या तरी कुठे नाही आहे। त्यामुळे असं होऊ शकतो की मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो की जसे मुंबईचे रस्ते आहेत, जे मुंबईचे रस्ते ते अर्धवट चालू करतात आणि उद्घाटन करून मोकळे होतात, की एखादी लाईन चालू करतो, एक तर इनकमिंग किंवा आउटगोईंग, आणि मोठं उद्घाटन झालं आहे, तसं या महामार्गाचा होऊ शकतो। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग। आता हा जो रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आपला तिथे संपतो पुढे, आणि तिथून साधारणतः 3-4 किलोमीटरचा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा पट्टा आहे तो आपल्याला प्रवासासाठी वापरण्यात येणार आहे। जर इन केस आता घाई गडबडीत चालू केला समृद्धी महामार्ग तर, नाहीतर मग आपल्याला काही पर्याय नाही। आपल्याला जेव्हा तो इंटरचेंज सुरू होईल साईधारा इथला, तेव्हाच आपल्याला समृद्धी महामार्ग वापरायला मिळू शकतो। पण जर गव्हर्नमेंटनी घाई केली तर फक्त इनकमिंग म्हणजे नागपूरहून किंवा इगतपुरीहून मुंबईला कसे येता येईल त्याकरिताच पट्टा चालू करू शकतील। जातानाचा नाही, जायचं असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला इथून नागपूरलाच नागपूरला नाही, इगतपुरीलाच जावे लागेल आणि इगतपुरीहून समृद्धी महामार्गावर जावे लागेल, दुसरा पर्याय नाही आहे। आता मी तुम्हाला दाखवतो कसं काय ते। बघा इथे रस्त्याचे कामे सुरू आहेत। अरे बापरे, इथला रस्ता तयार देखील झालेला आहे। ते बघा इथे रस्त्याचे कामे सुरू आहे। याचा कारण असं आहे की इथे पुढे ना ब्रिजचं काम सुरू आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरचा इंटरचेंज। तर आपण त्या इंटरचेंजचा वापर आपल्याला समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी किंवा समृद्धी महामार्गावरनं येण्यासाठी होणार आहे। आणि त्याला हे सर्व रस्ते बनत आहे। इथून आपण वडपे इथे होतो, आता वडपेचा जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तिथे होतो, आणि तिथून आता आपण पुढे चाललेलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं। त्या ठिकाणी ब्रिजचं काम सुरू आहे, ते पण दाखवतो। हा इंटरचेंजचं काम आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरचा। चला,
हा इंटरचेंज आमने इंटरचेंज पुढे तिथून जेव्हा आपण येऊ साधारणतः 1 किलोमीटर जेव्हा हा बाजूने रस्ता असेल आणि हा मुंबई नाशिक महामार्गावरील इंटरचेंज जो बनत आहे ह्याच इंटरचेंजवरनं आपण समृद्धी मार्गे जेव्हा इथनं येऊ इथून एक बाजूने रस्ता गेलेला असेल हा सरळ जाईल आपला दिल्लीसाठी, कारण दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. तर ह्या इथनं बाजूने एक रस्त्याचं काम सुरू जेव्हा आपण अशी जेवू असा फिरून आपल्याला या जो ब्रिज बनत आहे या ब्रिजवरनं मग असं इकडून पुढे वर घेऊन साईदाराला उतरावं लागेल. आणि साईदाराला उतरल्यानंतर आपल्याला पुढे जो मुंबई नाशिक महामार्ग बनत आहे त्या ठिकाणी मुंबईला जावं लागणार आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथून बरंच काम बाकी आहे, रस्त्याचं काम बाकी आहे. आणि मुख्य म्हणजे हा जो इंटरचेंजचं काम आहे ब्रिजचं याच्यावर जाण्यासाठी देखील बरंचसं काम बाकी आहे. आणि साधारण 6 महिने वर्षभर तरी पुरसत आहे. आणि जर का गव्हर्नमेंटने घाईघाईत रस्ता चालू केला तरी आपल्या फक्त इगतपुरी ते मुंबई हा फक्त येण्याकरिता रस्ता असू शकतो, ज्याचा वापर आपण जेव्हा इकडून इगतपुरीवरनं येऊ आमने इंटरचेंजवरचा भाग आहे त्या पुलावरनं येऊ तेव्हा आपण या रस्त्यानेच इथनं असं फिरून असे सरळ जाणं वडप्याचे येते. तिथे मग अशी मी सुरुवातीला दाखवला होता, एक चढण होती, सर्व गाड्या जात होत्या, तिथनं मुंबईला जावं लागेल. जर फक्त घाईघाईत हा जर समृद्धी मार्ग सुरू केला तर फक्त मुंबईसाठी इनकमिंग राहू शकते. त्यामुळे मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. हा पर्याय आहे. आता पूर्ण चालू करायचं म्हटलं तर मला तरी तसं कुठे चान्सेस दिसत नाही. बाकी सरकार गव्हर्नमेंट काय कसा निर्णय घेते त्याच्यावर आहे. तुमच्या माहितीचा एक छोटासा व्हिडिओ की बाबा तुम्ही विचारता समृद्धी मार्ग केव्हा कसा चालू होईल तर ते संदर्भात कामे कशी चालू आहेत ते मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. चला आता पुढे आपण आमने इंटरचेंज इथे जाऊया. आता जसे की मी तिथे उभा होतो तिथून तुम्हाला दाखवलं की आपल्याला फिरून या ब्रिजवरनं साईदाराला जावं लागेल तेव्हा आपण दिल्ली मुंबई आपला जो मुंबईचा प्रवास आहे तो करू शकतो. आता आपण मुंबईहून येताना समृद्धी मार्ग कसे जावे तर तोच आपल्याला मुंबई नाशिक महामार्ग पकडून साईदारा इथनं जेव्हा आपण ब्रिजवर नाही होता हा ब्रिज आहे ना याच्या बाजूने एक उतरण राहील, ती उतरण अशी घेऊन आपल्याला इथनं हा जो रस्ता आहे इकडून आपल्याला समृद्धी महामार्गावर घेऊन जाणार आहे. पुढे आमने इंटरचेंज आहे तिथे इंटरचेंजच्या खालतून रस्ता जाईल, तो आपण जाऊन पाहूयात आता तिथनं कसं जाता येईल ते. इथे आता बरेचसे कामे बाकी मुख्य म्हणजे इथे लाईट देखील लावलेले नाही, ते खड्डे आता करण्यात आलेले रस्त्याच्या मधोमध लाईटची व्यवस्था करण्यासाठी. चला आता इथून पुढे आपण आमने इंटरचेंज दाखवूया. म्हणजे बघा आपण मुंबई नाशिक जो महामार्ग आहे तिथनं साईदारा इथनं चढण आहे, ती चढण चढल्यावर आपल्याला इथून उतरून पुन्हा असं जाणार तेव्हाच आपण नागपूरसाठीच्या दिशेने जाऊ शकतो. आता हा जो पूल आहे 2 गावांना जोडणार आहे. इकडे आमने गाव आहे आणि इकडे कुक्षे जो आपला मुंबई नाशिक महामार्ग 2 गावांना जोडणार ब्रिजचे काम देखील सुरू आहे. आणि इथे रस्त्याच्या मधोमध बघा असे वाईट पट्टे बांधलेत, म्हणजे आता विजेची जी व्यवस्था आहे खांबे लावायच्या मधोमध त्याची देखील व्यवस्था करण्यात येते. तर ह्या रस्त्यावर अजून देखील कुठेही विजेचे काम म्हणजे लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे घाईघाईत सुरू केलं तर किती प्रॉब्लेम होऊ शकतो हा तुम्ही विचार करू शकता. चला आता आपण इथून पुढे इथे समृद्धी जो आपला आमने इंटरचेंज आहे तिथे जाऊया. हे बघा इथे 2 रस्ते दिसत असतील, मध्ये पोल लावलेले आहेत. त्या पोलच्या मध्ये हा जो आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि हा जो आहे आपला समृद्धी आमने इंटरचेंजवर उतरून इकडे आपला मुंबईकडे जाणारा रस्ता आहे. बघा इथे डिवाईड झालेला तुम्हाला दिसेल. हा जो रस्ता आहे बघा इथे 2 एकत्र आले कारण आमने इंटरचेंजनं जेव्हा आपण उतरू तेव्हा इथून आपल्याला बोललो जसं की मी 2-1 किलोमीटर अंतरावर आपला वडपे इंटरचेंज आहे. वडपे इंटरचेंज बोलतो सॉरी, वडपेचा जो नाका आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा तो आहे तिथे. आणि जर गव्हर्नमेंटनी अर्धं काम सुरू केलं फक्त इनकमिंग तर आपल्याला या रस्त्याने जाऊन जी टेकडी आहे तिथून आपल्याला मुंबईला जावं लागेल. आणि जर पूर्ण वाट बघायची झाली की पूर्ण केव्हा तयार होईल तर पुढे जो इंटरचेंज मी अगोदर दाखवला सुरुवातीला तिथनं चढून जाणं मग साईदाराजवळून उतरणं मग मुंबईला जाणं यासाठी वर्ष तरी कमीत कमी जाईल माझ्या अंदाजे. आणि जर म्हणजे इनकमिंग आउटगोईंग दोन्ही सर्व्हिस चालू केलं तर आणि फक्त इनकमिंग चालू ठेवली ते आउटगोईंग ही इगतपुरीवरच राहील आणि इनकमिंग जी आहे ती आमने इंटरचेंजनं या रस्त्याने इथून पुढे अशी जावी लागेल. आणि हा जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे
आता आउटगोईंगसाठीचा मी तुम्हाला पर्याय कसा आहे तो दाखवतो. इनकमिंगचा मी ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, जुने व्हिडिओ दाखवलेले. मी तुम्हाला आउटगोईंग जो आपल्याला जाण्यासाठी जाय तो कसा मी दाखवतो. मी मगाशी तिथे उभा होतो, तिथं मी तुम्हाला दाखवलं की साईदारावरून फिरून आल्यावर आपल्याला कसे जावे लागेल समृद्धीवर. तर तो पट्टा जो आहे तो हा आहे आणि इथून पुढे डिवाईड होणार आहे ते दाखवतो. चला मग आत्ता जसे मी तिथे पुढे उभा होतो, जिथे मी तुम्हाला दाखवलं की इनकमिंग आजी ही जी भिंत दिसत आहे ही भिंत म्हणजे आपली इनकमिंग, आणि जिथे संपते तिथे मी उभा होतो. तिथून जातं आहे की मी बोललो आउटगोईंगचं आपल्या नागपूरला जाण्यासाठी ते कसं आहे. तर बाजूला आपण जिथनं जेव्हा तो येऊ रस्ता मी तुम्हाला दाखवला सायदार कसा यायचा, तो जेव्हा इकडे येईल तेव्हा इथून आल्यावर हा रस्त्याने आपण जेव्हा येऊ तेव्हा बघा इथे तुम्हाला इथे रस्ता डिवाईड झालेला दिसेल. हे बघा, हा बघा, हा जो रस्ता इथनं डिवाईड होतो हे दोन रस्ते आहेत. जेव्हा आपण या बाजूने जाऊ, आता इथनं सूर्यकिरण असेल जेव्हा या बाजूने तेव्हा आपण नागपूरसाठी जाऊ शकतो. आमने इंटरचेंज समोर आहे, समोर दिसत आहे. आणि हा जो रस्ता आहे हा आपला JNPTला घेऊन जाणार आहे. तो आपला इनकमिंग आहे मुंबई नागपूर समृद्धी मार्गाचा, आणि हा आपला नागपूरसाठीचा आउटगोईंग आहे. परंतु सध्या जसे की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला की कामे तुम्ही पाहून अंदाज लावू शकता की आपला जो जाणारा मार्ग आहे तो सध्या तरी चालू होणे खूप कठीण आहे. बाकी जो येण्याचा मार्ग आहे तो होऊ शकतो, पण त्यासाठी सुद्धा अजून बरेच कामे म्हणजे लाईट्स वगैरे लावणे बाकी, कारण कुठेही तुम्हाला इथे लाईट लावलेली दिसणार नाही. बाकी इथं आमने इंटरचेंज जो दिसतो मध्ये तिथे लाईट्स लावलेले आहेत, पूर्ण रेडी आहे. पण तिथून पुढे आहे ना ते नाही, आणि तिथे कामे सुरू आहेत व जे वायर्स वगैरे लावले जातात ना त्या ह्या भिंतींना लावलेले आहेत मागच्या बाजूने मी पाहिलेले आहेत. मी त्या देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि यावर तुम्ही अंदाज लावू शकता की आपण नागपूरला जाण्यासाठीचा जो पर्याय आहे तो तरी सध्या लवकर इथनं सुरू होऊ शकत नाही जोपर्यंत हा पूर्ण रस्ता सुरू होत नाही. त्यासाठी आता आपल्याला इगतपुरीवरच प्रवास करावा लागेल जाण्यासाठी. आणि येण्यासाठी जर गव्हर्नमेंटनी चालू केलं इनकमिंग वन साईड तर मात्र आपल्याला त्याचा वापर करता, आणि ते वापर मला वाटतं महिन्यात 2 महिन्यात होऊ शकतो जर फक्त इनकमिंग सुरू केला तर. बाकी सरकारची मर्जी कसं चालू होईल कसं नाही ते. चला आपण पुढे इथे आमने इंटरचेंज आहे तिथे देखील जाऊयात. आणि हा जो टेम्पोचा हा जो ट्रक हा आपल्याला जेव्हा आपण नागपूरवरनं येऊ तेव्हा कर्जतला जायला बदलापूरला जाण्याचा या रस्त्याचा वापर होणार आहे. या रस्त्याची उतरण जिथे आहे तिथे लाईटची अजून व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे. हा बदलापूरसाठी जाणार कर्जतसाठी जे मी आता सुरू दाखवलं की कालतून ट्रक चालला होता तो हा मार्ग इथे. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आपला चालू आहे त्या नागपूर मुंबई संदर्भात. कल्याण सापे रोड आहे आणि इथे सेफ्टी वॉल बांधणं बाकी आहे, कारण